नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोम्बिंग ऑपरेशन प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांना बडतर्फ करा, रिपाईचे पंडित टोमके यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी। परभणी येथील उपोषण मैदानावर संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता सोपान पवार यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी व संविधानाचे समर्थक झालेल्या आंदोलनातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अमानुष अत्याचार करून मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी अशोक घोरबाड व इतर कोम्बिंग ऑपरेशन करणारे पोलीस अधिकारी यांच्यावर खुनाचा खटला दाखल करण्यात यावा। तसेच सूर्यवंशी कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, शासकीय नोकरी देण्यात यावी व आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांच्या मुलास नोकरी देण्यात यावी। यासाठी गेले 17 दिवसापासून आंबेडकरवादी समाजातील जनतेचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात रिपाईचे पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी सहभाग होऊन आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी पंडित टोमके यांनी आंदोलनात पोलिसांनी निरपराध भीमसैनिक, महिला, बालक यांच्यावर अशोक घोरबाड पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन केले, त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे अशोक घोरबाड पोलीस निरीक्षक यांना बडतर्फ करण्यात यावे। पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या काळात अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली। संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यास फाशीची शिक्षा देण्यात यावी। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची शासकीय नोकरी देण्यात यावी व पुनर्वसन करण्यात यावे। विजय वाकोडे यांच्या मुलांसाठी नोकरी देण्यात यावी ही मागणी करण्यात आली। यावेळी पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी भीमा कोरेगाव युद्धात विजय मिळवणाऱ्या 5 शूरवीर महार सैनिकांना अभिवादन केले, महावंदना देण्यात आली। यावेळी आंदोलनात सहभागी सुधीर साळवे, आशिष वाकोडे, यशवंत मकरंद, भगवान वाहळे, सिद्धार्थ जाधव, विजय झोडपे, मालसमिंदर, द्वारकाबाई गणले, उषाताई झोडपे, अनिताताई टोमके, गौतम पोटभरे, चक्रवर्ती वाघमारे, शाहीर दासा पुणगे, ज्ञानदेव खरात यांच्यासह आंदोलनात सहभागी महिला पुरुष उपस्थित होते। बाजीराव पेशवे यांच्या सैनिकाचा भीमा कोरेगावमध्ये 1918 मध्ये ज्या शूरवीर महार 500 सैनिकांनी आत्मा करून विजयाची मुहूर्तमेढ रोवली, अशा शूरवीर 500 महार सैनिकांना तसेच विनम्र अभिवादन। या ठिकाणी प्रिय बंधू आणि भगिनींनो, रात्र वैराची आहे, परंतु आजकालचा दिवस तुम्हावर वैराचा आहे आणि तो वैराचा दिवस या परभणी शहरामध्ये गेल्या 10 डिसेंबरला उजळला आणि या मनुवादी जातीवादी सरकारानं परभणीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधान तोडफोड करून रस्त्यावर फेकण्याचं काम केलं। त्या दत्ता सोपान पवार त्यांना मरेपर्यंत फाशी शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर मागणी करतो। आणि ही मागणी आम्ही यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे माध्यमाद्वारे केलेली आहे। ते करत असताना त्या परभणी शहरामध्ये या जातीवादी नराधम सैतानांनी रान पेटवण्याचं काम केलं। ते हरामखोर त्या दत्ता पवारमुळं ही परभणी जिल्हा नव्हे महाराष्ट्र पेटला आणि पूर्वभावी महाराष्ट्राला काळीमा फसण्याचं काम या परभणी शहरात झालेलं आहे। हे झालेलं काम त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये तमाम बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिक सर्व पक्षीय लोक 11 तारखेला रस्त्यावर उतरून परभणीच्या शहरामध्ये शांततेने बंद करत होते आणि बंद केला होता। परंतु बांधवांनो, शांततेने बंद होत असते या परभणीमध्ये पुन्हा जातीवादाचं रान पेटवून परभणी पेटवण्याचं काम केलं। अशा परभणीच्या पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। आमचे नेते विजयराव वाकोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभणीमध्ये आंदोलन झालं, ते शांततेचं आंदोलन झालं।
शांततेत आंदोलन झालं, परंतु या ठिकाणी शेवटी या मनुवादी सरकारच्या पोलिसांनी, त्या परभणीच्या पोलिसांनी रान पेटवण्याचं काम केलं आणि रान पेटवलं असताना आमचे जे सैनिक, बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक, तरुण माया बहिणी, लेकी बाळी सगळ्या रस्त्यावर उतरल्या होत्या आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचं काम या कोणाच्या आशीर्वादाने केलं? त्या परभणीच्या अशोक घोरबांना कोणाच्या आशीर्वादाने केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, हे आम्हाला या ठिकाणी खरा सवाल करायचा आहे. आणि म्हणून प्रिय बांधव आणि भगिनींनो, या ठिकाणी परभणीच्या शहरामध्ये, या परभणीच्या शहरामध्ये परभणीचे एसपी परदेशी आल्यापासून, परभणीचे एसपी परदेशी आल्यापासून आज थैमान चालू आहे आणि या परभणीच्या एसपीची परदेश सुद्धा भूमिका तपासण्याची गरज आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. आणि आंदोलन झालं, आंदोलनामध्ये आमचा लाडका भीमसैनिक जो पदवीचे शिक्षण घेत होता, कायद्याचं शिक्षण घेत होता, परभणीच्या शिवाजी विद्या महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण घेत होता, हा या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्याच्या मित्रासह त्याला बांधवांनो पेनी घेऊन त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आंदोलन केलं. त्यानं काही गुंडगिरी केली नाही, कोणावर हमला केला नाही, कुणाचं काही केलं नाही, परंतु त्या पोलिसांनी त्याला सुद्धा ठेचून मारण्याचं काम केलं. त्या पोलिसाचा निषेध करावा तेवढा या ठिकाणी कमीच आहे. ते करत असताना आणि आमचा हा सोमनाथ सूर्यवंशी 12 तारखेला धारातीर्थी पडला आणि त्याच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना आम्ही सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबलो. तिने त्या धीर देण्याचं काम केलं सर्व समाजात. परंतु या आंदोलनामध्ये जर पहिली झळ कोणाला जर पवित्री असेल बांधवांनो, मला माहित आहे किंवा नाही, पण ही पहिली झळ मला 5 वाजता तिथं मला माहित होतं माझी प्रवृत्ती थोडी बरोबर नाही, म्हणून मी 5 वाजता त्या हॉस्पिटलमधून माझ्या घरी गेलो. पण घरी गेल्याच्या नंतर मला रात्री 11 वाजता उचललं बांधवांनो, मला अटॅक आला आणि मी ताबडतोब येऊन हॉस्पिटलमध्ये त्यात आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. मला ताबडतोब उपचार झाला म्हणून मी आपल्या समोर, तरी सुद्धा इथं 5 दिवस मी 6 दिवस या आणण्यामध्ये ICU मध्ये होतो आणि इथून सुद्धा मला डॉक्टरनं घरी जाण्याची परवानगी दिली नाही. परवानगी दिली नसताना त्यांनी मला औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केला आणि तिथं सुद्धा 5-6 दिवस ॲडमिट होतो. सर्व इलाज करून आज 25 दिवसाच्या नंतर माझी थोडी प्रकृती बरी नसताना सुद्धा मला माझ्या समाजामध्ये आल्याशिवाय राहत नाही, म्हणून मी या ठिकाणी येऊन समाजासमोर येऊन मी या जातीवादी नराधाम जे गावगुंड लोक आहेत, जे परभणीचे पोलीस आहेत, ते दत्ता सोपान पवार आहे आणि या महाराष्ट्राचं मनोवादी सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आणि या ठिकाणी शेवटी बोलत असताना बांधवांनो, आपल्याला ह्या परभणीच्या एसपीला सुद्धा या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता नाही, त्याला सुद्धा या ठिकाणी हटवलं पाहिजे. जरी करता हा ट्रेनिंगच्या नावाखाली जर गेला असला तर त्याला सर्व माझ्या मते सर्व याला परभणीच्या शहरामध्ये जे काय घडतंय काय नाही, अशोक घोरबाण नावाचा माणूस PSI सगळी त्यांना माहिती देत असतो. आणि आता ह्या घोरबाण इतका हरामखोर होता आणि आहे, जो आमदार खासदार आले की त्या SP ला जाऊन ताबडतोब त्याला भेटवतो नेऊन, आणि जो तुमच्या आमच्या सारखाचा कोणी माणूस गेला आणि त्याच्यावर घेऊन त्यांना ते सांगतो SP साहेब कामात आहेत, SP साहेब ऑनलाईन मीटिंगमध्ये आहेत, SP साहेब फलाने आहेत असं म्हणून तो आपल्याला खालीच खालपावा अशा उद्देशानं करतो. आणि असं त्यांनी केलेलं आहे. म्हणून या शासनानं त्यांना जे काही निलंबित केलं आहे त्याला बडतर्फ करण्याची गरज आहे, म्हणून त्याला बडतर्फ करण्याची गरज आहे, म्हणून त्याला बडतर्फ करावं अशी मागणी या ठिकाणी मी जाहीरपणाने करतो. प्रिय बांधवांनो, मी आपल्यासोबत आणि आपल्या सर्व बाबासाहेबांच्या समाजासोबत, आपल्या माया लेकरा बाळासोबत आहोत. आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. या ठिकाणी ग्वाही देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. शेवटी जाता मी सोमनाथ सूर्यवंशी आणि आपले लोकनेते विजयराव वाकोळे साहेब यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. टाकलेली आपल्या जो आरोपी आहे त्याचे नार्को टेस्ट होणार आहे. त्याच्या पाठीमागे मनक्यामध्ये जसं डिलिव्हरी बॉयला इंजेक्शन देतात तसं इंजेक्शन देऊन त्याच्याकडून खरं ओळखून घेणार आहे. त्याचं खरं विचारता नाव काय, गाव काय, कुठून आला, कोणी काय करावं, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या नार्को टेस्ट मध्ये खोटं बोलू शकत नाही. तर त्या टेस्टची मागणी आपली 1 नंबरची मान्य झालेली आहे. ही आपल्या आंबेडकरी समाजाचा ताकदीचा विजय. आमची अस्मिता, आमची शान, महिला एकजुटीचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. धन्यवाद. सर्व माता भगिनींना विनंती.